श्री स्वामी समर्थ. नित्यपाठाच्या 42व्या. ओम नमो जिश्वा अप्रिमिता अनादिमायतिता पूर्ण ब्रह्मांडा शाश्वता हिरबंताता जगद्गुरु ज्योतिमय स्वरूपा पुराण पुरुषाण आदिसिद्धा आनंदवन विलासा मायाचक्र चाळका अविनाशा अनंतवेशा जगतपते जय जय विरूपाशा पंचोदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्य मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेते सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्न दारुण बांधती कालत्रे संकेतत्व हास्य करून भलतामिषे घडो शिवस्मरण न करता परिस्लोहा लागून झगडता सुवर्ण करीत असे न कडप्राक्षिता अमृत अमर काया हो यथार्थ औषधेंता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय शिव मंगलधामा निजन तारकात्मा रामा चराच्या फलांगी कल्पद्रुमा नामा नामाधिता हिमाच्या सुतवनरंजना स्कंदजनका शप्रीध्वजधना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अगुरा तप्तुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंगा धराधरेंद्र मानसरोवरी तू शुद्ध मराठी डसी निर्धारित अपार गुणासी परोपरी सर्वदावनीती आमनाय नकळे तुझे अधिमदावसान आपणाचे सर्व करता कारण कोटे प्रकटशी याचे अनुमान ठाईन पडे ब्रह्मांतिका जाणून भक्ताचे मानस तेथे प्रकटशी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास वांगे उडी घालीशी सदाशिव अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याचे वैकृतो परंपावन संसारी होऊन तारी इतरांते बहुतशास्त्र वक्ते नरप्राचिताचे करते विचार परिशिवनाम एक पवित्र सर्व प्राचिता आगणे नामाचा महिमा अद्भुत त्यावर प्रदोष व्रत आचरत त्यास सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचोदना महापापद्रुम निकृतना मदमत्सर नहंदना निरंजना भवहारका हिमाद्रीच्या माता गंगाधरा सुहस वंदना कर्पूर गौरा प्रज्ञनाभरंजना त्रिनेत्रा दिदोषमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवाहना अदंक मर्दना दश प्रजापती मखभंजना दानवदमना दयानिदे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदिनीवरा त्रिपुर मर्दना कैलासविहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भानुतेजा अप्रिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रियाभूता दिनाता मूर्ता मूर्ता त्रिमूर्ते परमानंदा परमपवित्रा परत परा पंचदक्षिणेत्रा पशुपते फेनगात्रा परमंगला परब्रह्म जय जय ब्रह्मानंद मूर्ती तू वंद भोळा चक्रवर्ती योगी रूपे भद्राईपती अगाधनीती कतिलेस जय जय भस्मधुलितांगा योगी द्या भक्त भवभंगा सकळ जलाराधिंगा नाही वेगे तुस्पाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्रामधिकाश्रम धिक गृह पुरोत्तम आणि दान धर्मार धिक्कार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्मृत्यू संसार ज्याशी शिवशिव छंद निरंतर त्याही जिंकले कळी काळा ज्याची शिवनामे भक्ती त्याचे पापे सर्व जडते आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियाची चित्त विश्व गुत्त्यावर रात्र तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे काम जगविदार पंचानना क्रोध जलद प्रभंजना लोभधंकार चंडकीर्णा धर्मवर्धन दशभुजा मसर पिंकुशाना दबनंग भेदका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगस्त्य महामुनिर्वर्या आनंद कैलास विहारा निगमाग दिनद्वारा ऋणमालांकित शरीरा ब्रह्मानंदादयाने दे धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत पठण किंवा श्रवण करती पै सूत सागे शोणिकाधिकाप्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करती त्याच्या पुण्यासी नाही गंती त्रिजगती धन्यते जे करती रुद्राक्ष धारण त्याशी वंदिती शक्रदुहीन केवळ त्याचे घेता दर्शन तरती जन तत्काळ ब्राह्मण आदी 4 वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रम संपूर्ण स्त्री बालवृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनु मात्र ते अत्यंत जाणावे अपवित्र लेले नाना वस्त्र अलंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षमिष्टान तरी ते केवळ पुष्प समान मयूरंगीचे व्यर्थन तैसे नेत्रतयाचे शिवशिव मंतावाचे मूळ नर आहे पापाचे ऐसे महात्मा शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव ज्याशी वंदिती कमलोभय गजासिंद्र माधव आणि नारदादी योगींद्र तो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णारुद्याब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादिकंद विश्वभरत्याब्दी जो पंचमुख पंचदशन भार्गव औरत भक्त जीवन अगोर भस्मासुर मर्दन भेदादित भूतपती तो तू स्वजन भद्रकारिका संकटी रक्षशी भोळी भाविका ऐसी कीर्ती अलोलिका गाजत असे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझं लागून शरण घालो असे मी दिन तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षण श्री सांब सदा शिवापर्णमस्तु शुभम भवतु. या नित्यपाठाच्या 42व्या तुम्ही रोज पठण केल्याने तुम्हाला शिवलीलामृताच्या 11व्या अध्यायाचे पठण केल्याचे फळ लाभते. ज्या व्यक्तींना 11वा अध्याय नित्यनियमाने वाचणे जमत नाही किंवा वेळ नाही आहे त्यांच्यासाठी अगदी 2 मिनिटाच्या 42व्या तुम्ही वाचू शकता आणि 11वा अध्याय वाचण्याचे पुण्य घेऊ शकता.